प्रकार सांगतात आणि आपणही धरतो लक्षात ठेवा अन्न पाण्याचा घास न पोटी अन्न पाण्याचा घास न पोटी अन्न पाण्याचा घास न उपवास धरायला महादेवासाठी सगळ्यात पहिले उपवास कुठले चालू झाले रविवारला होता बंदोबस्तला होता रविवारी शंकराच्या अवताराला आदिशक्ती महादेव पार्वतीला काय केलं आहे पहिला उपवास कुठला कोणता विष्णूचे रामाचे भक्त सांगतात एखादं सगळंच मोठी एखादं धरली पाहिजे नक्की धरलीच पाहिजे कारण विष्णू महादेवाचा जप करत असतो आणि महादेव रामाचं ध्यान करत असतो तेव्हा तिचा उपवासाचा अन्न पाण्याचा घास नाही कोणी उपवास धरलाय महादेवासाठी आणि उपवास धरायच्या आधी ना महाराज देव मोठा नाही देव मोठा नाही देवाचे नेम मोठे म्हणजे आईनं काय केले मला पतीसाठी नेम केला मनोभावाचा सगळ्यात पहिलं आपलं मन सगळ्यात महत्वाचं मन मन मुंडा मन ब्रह्मधुंडा हो आहे का नाही मन आपलं ताब्यात असलं ही सगळ्या गोष्टी आणि मन ज्याचा चंचल तिकडं गणित स्वामी गुरुवारी गणित गुरुवारी चादर आणि फादरच्या तर नादाला लागायचं नाही 33 कोटी देव आहे खंडेराय नाही पाहिला अळवाई आहे हा विनंती आई काय चाललंय उपवास कुणा झाला तर आता कळला असेल कशामुळे चालू झाली परंपरा हे मी सांगितलं नाही सगळ्यात मोठा नियम आहे आपल्या मुलाला तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण द्या हो आणि शिक्षण देता देता त्याला पहिलीपासूनच हनुमान चालीसा चालू करा आपल्या हिंदू धर्माचं त्याला आपला देव बोलू द्या महाराज आई रामाला किती आहे रामाला आहे किती होते किती 3 म्हणजे 2 3 अजून विचारून मी 4 होते हे तुलाच नाही माहिती तू तुझ्या सुनाला गावा सांगतो असंच मी एका कार्यक्रमात म्हणलं बाई तू उपास कशी नसून धरते म्हटली माझी सासू सांगून गेली मला उपास धरत दुसरीला विचारलं बाई तू कधी बसून धरली तिने सांगितले मी नव्हती धरत माझ्या जीवाची मैत्री तिनं मला सांगितलं धरायला म्हणून मी धरायला लागले उपवास धरा मनपतीसाठी नियम केला मनोभावाचा माझ्या अंबाबाईनं उपवास धरलाय पतीच्या नावाचा सोमवार करतो माझी बायको मंगळवार करते आणि मंगळवार उपवास माझ्या बायकोचा असला की मी सोमवारी रात्री शाबू तांदूळ भिजत घालते उद्या उपवास आहे म्हणतात हा आणि मग सकाळी ती उठते उपवासाच्या दिवशी आंघोळ अष्टमी झाली देवपूजा करते देवपूजा झाल्यानंतर चहा घेतला त्यानंतर ते फराळ रात्री भिजत घातलेलंच होतं ते परतावायचं 2 बटाटे टाकायचे 4 मिरच्या टाकायच्या आणि ते फराळाचं करायचं थोडंसं देवा पुढं ठेवायचं परत वरती खाते तोपर्यंत 4 वाजले पोराचं काम मी करू 4 वाजले मग चाय स्पेशल गोकुळ स्पेशल चहा संग पेपर चीज बटाट्याचे नवीन दिले आता
उपवास धरलाय हात पाणी नाही शिवायचे. अंबाबाईनं उपवासाची प्रथा चालू केली. उद्यापासून आजच्या जागरणातून घरी जाताना भांडारा घेऊन जायचा कपडा लावून आणि मनात ठेवायचा आज बोर्डे साहेबांच्या जागरणात गेले. उद्यापासून याला मंगळवार बाय माणसाने धरा. ज्या बाईनं मंगळवार धरला त्याच्या संसारात कधी दुःख येत नाही. मंगळ म्हणजे मंगळ करत आणि गडी माणसाला हात उडून ती माझ्या बांधवांना मी तुम्हाला काही सोडायला सांगत नाही. दारू सोडा, मटण सोडा, वाशा सोडा, मी काही सोडायला सांगत नाही. व्हिडिओ चालू करा. मी फक्त तुम्हाला काय म्हणतो, काही सोडू नका, फक्त तुम्ही धरा. काय धरा? देवाचं नाव धरा. एक कुठला तरी मंत्र घ्या. मला असं महिना 3 महिने 2 महिने नाही. असं खंडेराय म्हणजे शंकराचा अवतार आहे. या दैत्यासाठी ज्यानं दैत्य कुळी धुळीस मिळवली आणि आपल्या मानव कुळीला आशीर्वाद दिला. मानव कुळीच्या नीच कुळापासून उच्च कुळापर्यंत या देवाची हालत लागल्याशिवाय किती वाजले? धर्म कुलचार कशाला म्हणतात? आणि एक सांगतो, खंडेराय म्हणजे महादेवाचा अवतार आहे. ज्या भक्ताने खंडेरायचे उपवास चालू केले, वारडे साहेब, परीक्षा तो देनी पड़ती, परीक्षा तो देनी पड़ती है. बिना परीक्षा से कोई पास नहीं. देवा मला पास, देवा मला पास. देव म्हणतो गाढवा पहिला अभ्यास देवा. अशी सगळ्यात पहिला 16 सोमवाराची प्रथा झाली उपवासाची. 16 सोमवार आदिशक्तीने धरले. माहेरात असताना मनासारखा नवरा मिळावा, महादेव नवरा मिळावा. आणि तिथून मग मंगळवार गुरुवार सगळे चालू झाले. एकादशी सगळ्या गोष्टी तेव्हा सगळ्यांनी उपवास धरणार ना. कोणाला तर हो म्हणा, माझ्या एकत्र घरी जाऊ द्या. उपवास धरणार का? गरीबांचा बंधू रविवार उपवास आपल्या शरीरासाठी, आपल्या देवासाठी. हो. आणि आपण राहायला कुठे माहिती का? लोक सांगतात मी गोरेगावला राहतो, मी चेंबूरला राहतो, कोणी कुर्ल्याला राहतात. चुकीचं ब्रह्मण महाराज कुठं राहिला आपण मूर्ती लोकांमध्ये राहिले. मूर्ती लोक आणि मूर्ती लोकात स्वामी माझा खंडेराय. जो माणूस जन्माला आला त्याला जायचंय. जो जन्माला आला मूर्ती लोकांमध्ये कोणी मूर्ती लोक, जो मरतो ते लोक. त्या लोकांना आपण राहायचं म्हणून आपल्या देवाचं नाव घेऊन घ्यायचं. आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वर करून लहान थोर म्हातारे कोतारे जे जे वर हात करतील, खंडेराया तुझ्या गादीवरती तुझ्या पंचतत्वाच्या मंदिरासमोर सगळ्यांसाठी विनंती मागत आहे. माझ्या वरिष्ठ लोकांना हातापायाला सुख शांतता दे. माझ्या सिनियर सिटीची काळजी घे. माझ्या महिला मंडळाच्या मनोकामना पूर्ण कर. जे काही माझे बंधू असतील ज्यांना काम धंदा नसेल सगळ्यांना काम धंदा लागू दे. सगळ्यांसाठी विनंती आहे. नमस्कार मध्ये प्रदेश शिव हर 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 हर